बरं, त्या 3% किती टक्के लोक भाजपात त्यांनी घेतलेत? त्या 3% 100%, एखाद दुसरा म्हणजे अगदी पॉईंट काही टक्का जो मर्दासारखा हिंमतवाला लढतोय तो शिवसेनेत आहे. पण त्यांचं जे भ्रष्टाचार मुक्त ते जे विरोधी पक्षाला करतात त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण त्यांना विरोधी पक्षात कोणी भ्रष्ट असलेला चालत नाहीये, ही चांगली गोष्ट आहे. सगळे भ्रष्ट ते स्वतः करून, व्हॅक्युम क्लिनर जसा असतो धूळ गोळा करणारा, तसा भाजपा आता व्हॅक्युम क्लिनर झालेला आहे. भ्रष्टाचारी गोळा करतात. कुठे कुठे भ्रष्टाचार आहेत, व्हॅक्युम क्लिनर कुठल्या फटीत आहे का, कुठे काय आहे का, ते सगळे मोदींचा व्हॅक्युम क्लिनर फिरतोय आणि सगळे भ्रष्टाचारी भाजपात घेत आहेत. काय सध्या चोरांना थोडंसं मिरवायचं, मिरवू दे ना, चोरच आहेत ते. त्यांनी माझं धनुष्यबाण चोरलेलं आहे, नाव चोरलंय, वडिलांचा फोटो चोरतात, कारण त्यांचं कर्तृत्व नाहीये, त्यांच्याकडे कर्तृत्व नाहीये, कर्तृत्वहीन, कर्तृत्व शून्य माणसं आहेत. त्याच्यामुळे चोरीच्या मालावरती ते श्रीमंती दाखवतात, पण चोर असतो. सारे लोग गुजरात से क्यों पकड़े जाते हैं ऐसे? इसमें गुजरात की बदनामी हो रही है. मैं गुजरात को कोई दोष नहीं दे रहा हूं, लेकिन हमारे गद्दार भी गुजरात भाग गए थे, ये भी गोलीबारी करके गुजरात भाग गए. तो ये क्या मामला है? जो ड्रग्स उतरते हैं वो गुजरात में उतरते हैं, ऐसे क्यों हो रहा है? तो गुजरात के लोगों ने अब सोचना चाहिए कि गुजरात की बदनामी हो रही है. और मैंने तो देखा, आपके चैनल पे तो दिखाई नहीं दे रहा है, लेकिन गुजरात में भी भाजपा के खिलाफ प्रदर्शन हो रहे हैं. तो अब गुजरात से ही भाजप तड़ीपार हो जाएगा. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.